नमस्कार. बिग बॉस मराठी सीझन 6 पेक्षा बिग बॉस मराठी सीझन 5 हा खूप छान होता असं मला वाटतं. कारण की त्या सीझनमध्ये भांडणं झाली, इमोशनल केलं, ते लोकांनी एन्जॉय पण केलं, म्हणजे सगळंच केलं. पण बिग बॉस मराठी सीझन 6 जेव्हापासून सुरू झालाय ना, तेव्हापासून काही लोक सोडले तर बाकीचे नुसते भांडणं करण्याच्या मागे असतात. कुठल्याही गोष्टीवरून, कुठल्या सिंपल साध्या कुठल्या पण गोष्टीवरून काही जर लोक सोडले तर बाकीचे म्हणजे नुसती भांडणच करतात. आणि ऑडियन्सला काय भांडणं बघून एन्जॉय करता येतं का? म्हणजे एन्जॉय करतात का ते? असं नाहीये. तुम्ही लोक एन्जॉय करताना बघून ऑडियन्स पण एन्जॉय करतो. गरजेचं नाही की तुम्ही प्रत्येक वेळेस भांडणच केलं पाहिजे. प्रत्येक टास्कमध्ये नॉर्मली घरात बसताय कुठे नुसती सतत भांडणं करण्याची काहीच गरज नाहीये. नुसते मला हे सीझन तर मला काही कळतच नाहीये किंवा याच्याबद्दल काय बोलू हेही कळत नाही, कारण की सततच या सीझनमध्ये भांडणं चालू. एकाचं संपलं नाही की एकाचं सुरू, एकाचं संपलं नाही की एकाचं सुरू. काहीतरी तुम्ही चांगलं पण दुसरं कॉन्टेंट देऊ शकता ना. काय भांडण करणं गरजेचं नाहीये. तरी मला असं आतापर्यंत जे मी सीझन बघितले बिग बॉस सीझन 6 त्याच्यापेक्षा मला बिग बॉस मराठी सीझन 5 हेच चांगलं वाटतं. खरंच ते छान होतं. त्यातले सगळे कंटेस्टंट पण छान होते. म्हणजे योग्य ठिकाणी जसं जेव्हा भांडायचं तेव्हा भांडले, जेव्हा खेळायचं तेव्हा खेळले, जेव्हा रडायचं तेव्हा रडले. पण ते सीझन बेस्ट होतं असं मला आतापर्यंतचा हा सीझन बघून असं वाटायला लागले. कारण की ह्या सीझनमध्ये नुसती भांडणं, तिकडे भांडणं झालं की मग आपल्या इकडे पण तर डोकं वगैरे दुखायला सुरुवात होते. ते सगळं सतत भांडणं कोणाला बघावायचे वाटतात? काहीतरी एन्जॉय पण करायला पाहिजे ना. ते बघून पण आम्ही एन्जॉय करू. पण या सीझनमध्ये नुसती भांडणं दिसतात, बाकी काही दिसत नाही.